नमस्कार विद्यार्थी मित्र, जय हिंद जय भारत. आपण आज असे क्षेत्र पाहणार आहोत की ते तुम्हाला बऱ्यापैकी माहीत नसेल आणि खूप लोकांना समजत नाही की एखादी कंपनी, एखादी फॅक्टरी, एखादा मोठा उद्योग किंवा छोटा उद्योग कसा सुरू होतो किंवा एखादा बिझनेसमॅन आपली कंपन्या कशा चालवतो. तर ते चालवण्यासाठी त्यांना एक लीगल ऑफिसर, एक लीगल अकाउंटिंग ऑफिसर जो म्हणजे सर्व कंपनीचा सर्व लीगल गोष्टी पाहत असतो आणि याची एक्झाम ही भारत सरकारच्या एका संस्थेमार्फत होतात. आता लक्षात घ्या, कोणते क्षेत्र असेल बरं असे की एखाद्या व्यक्तीच्या ह्या कामामुळे कंपन्या चालतात लीगल बेसवर, ते आहे CS. तर आज आपण माहिती पाहणार आहोत CS म्हणजेच कंपनी सेक्रेटरी. कंपनी सेक्रेटरी ऍक्ट 1980 नुसार म्हणजेच कंपनी सेक्रेटरी कायदा 1980 नुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली गेली आणि या संस्थेमार्फत संपूर्ण भारतामध्ये कंपनी सेक्रेटरीची एक्झाम कंडक्ट केली जाते. त्यांचे फॉर्म भरले जातात, त्यांचे रिझल्ट लावले जातात. ऍज अ लीगल एक ऍस्पेक्ट असतो किंवा त्यामध्ये एक रिस्पॉन्सिबल पर्सन असतो कंपनीमध्ये की जो अकाउंटिंग पाहणे, लीगल मॅटर पाहणे कंपनीचे आणि त्या बेसवर कंपनीला बॅलन्स करून ठेवणे, हे सर्व लीगल काम कंपनी सेक्रेटरी पाहत असतो. आणि ह्या कंपनी सेक्रेटरी बद्दल थोडक्यात सांगायचं असं की मॅक्झिमम म्हणजे 99% विद्यार्थी व पालकांना एखाद्या कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी हे असं एक वेगळं पद असतं की त्याची एक्झाम शासकीय नियमाने इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत त्याची एक्झाम होते आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या, त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या नावासमोर CS असं जोडलं जातं. फॉर एक्झाम्पल, एका कॅन्डिडेट्स आहे XYZ CS किंवा अमोल, वडिलांचं नाव P, आडनाव त्याचं जाधव, पुढे CS. अशा प्रकारचे CS पुढे लागते ते फायनल एक्झाम नंतर. म्हणून विद्यार्थी मित्र हो, तुम्ही स्वप्न पाहत असाल की मला एक एंटरप्रेन्योर व्हायचंय, मला बिझनेसमॅन व्हायचंय, मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे इन फ्युचर. परंतु माझ्या मित्रांनो, आपलं अधिकारी होण्याचं बाळकडू ही जी कॉन्सेप्ट आहे, ही कॉन्सेप्ट म्हणजे काय माहितीये का? ही एक कॅप्सूल आहे अनएम्प्लॉयमेंटवर. म्हणून भारतामध्ये बेरोजगारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट का वाढते? कारण 10वीच्या अगोदरच मुलांना त्यांच्या आवडीचे नैसर्गिक क्षेत्र कोणते आहेत, त्यांचा कशामध्ये इंटरेस्ट आहे, ही अजिबात माहिती नाही. म्हणून आज तुम्ही अधिकारी होण्याचे बाळकडू ह्या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला, व्हिडिओ लेक्चर्स पाहता, आम्हाला बरेचसे प्रश्न विचारता आणि आम्ही तुमचे समाधान होण्यासाठी योग्य उत्तर तुम्हाला देतो. म्हणजे तुम्ही खूप पुढे आहात. एखादा ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही आज त्यांच्या पुढे आहात, कारण तुम्हाला बेसिकली 10वीच्या अगोदरच या सर्व क्षेत्रातली प्रॉपर माहिती भेटत आहे बाल भाषेमध्ये. मग काय व्हायचं ना कंपनी सेक्रेटरी. कंपनी सेक्रेटरी मध्ये काही खाजगी सेक्रेटरी असतात. खाजगी म्हणजे कसे की यांचा PA, त्यांचा PA, पर्सनल असिस्टंट वगैरे. हे तसं नसतं. ज्या प्रकारे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA असतो, त्याचप्रमाणे कंपनीमध्ये कंपनीचा कंपनी सेक्रेटरी असतो आणि तो ऑल लीगल ऑडिट्स, ऑल लीगल मॅटर्स आणि कंपनीचा सर्व प्रकारचा ताळमेळ कसा बसवता येईल, कंपनीला वेलनेस लाईफ मध्ये कसं घेऊन जाता येईल, यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. आणि म्हणून कंपनी सेक्रेटरी यासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपण त्याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया. खूप चांगले आहे, फक्त लक्षपूर्वक लेक्चर ऐका. आपल्याकडे पहा, आजूबाजूला गावाकडे, शहरामध्ये फॉर एक्झाम्पल बँगलोर, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, औरंगाबाद किंवा आपल्या जिल्ह्याच्या लेवलला किंवा आपल्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल अनेक प्रकारच्या फॅक्टरी म्हणजे कंपन्या असतात. त्याचबरोबर अशा कंपन्या पण आहेत, त्याला आपण IT कंपनीज म्हणतो. लखलखीत काचेच्या बिल्डिंग, बरोबर, सुंदर हिरवगार, बाजूला गार्डन, त्या ठिकाणी ऑफिसेस असतात मोठे मोठे. या ठिकाणी ऍज ए प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरी असतो आणि त्यासाठी त्याला 12वी नंतर, किती, 12वी नंतर एक
एंट्रन्स द्यावी लागते. तर विद्यार्थी मित्र हो, 2020 पूर्वी म्हणजे 2020 अगोदर फाउंडेशन नावाची कोर्स होता. तो न ठेवता आता त्यामध्ये CSEET म्हणजे कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट ही 2020 पासून चालू झाली. ही पहिली स्टेप आहे CS एक्झामची एंट्रन्स मध्ये जाण्यासाठी. एंट्रन्स म्हणजे एक चाळणी परीक्षा की त्यातून सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हे दुसरी स्टेप आहे CS एक्झिक्युटिव्ह त्यासाठी जाण्यासाठी. म्हणून आपल्याला सुरुवातीला 12वी झाल्यानंतर किंवा 12वीला अपेअर असल्यानंतर आपण CSEET ला अप्लाय करू शकतो. त्यामधून तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजेच परीक्षा पास झाल्यानंतर एंट्रन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला CS एक्झिक्युटिव्ह ही सेकंड स्टेप आहे. आणि त्यानंतर ती सेकंड स्टेप क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला लास्ट एक स्टेप आहे आणि ती म्हणजे कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल. आता ह्यामध्ये अनेक प्रकारचे हे एक्झाम पॅटर्न आहे आणि त्याचे वेगळे पेपर्स असतात. तर CS मध्ये जाण्यासाठी 3 स्टेप आहेत. पहिली आहे एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट, दुसरी आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी आहे प्रोफेशनल. तर या तिन्ही मध्ये सिलेबस काय आहे, पेपर्स कसे असतात, त्यांना किती मार्क्स असतात आणि अभ्यास कसा करावा लागतो. तर आपण पाहणार आहोत की अभ्यास काय आहे, कसा आहे, क्वेश्चन कसे असतात. पण एकच लक्षात ठेवा, आपण खूप छोटे मुलं आहोत. घरचे म्हणतात तुम्ही छोटे आहे, हे जग म्हणतो तुम्ही छोटे आहात. नाही, तुम्ही जर विचार केला, थॉमस एडिसनने 1000 पेक्षा जास्त शोध लावले, ज्याला ऐकायला कमी होतं. त्या शाळेमध्ये त्याला सांगण्यात आलं तुमचा मुलगा मतिमंद आहे. आईला लेटर पाठवलं एका शिक्षिकेने आणि थॉमस एडिसनने करून दाखवलं. जगात सर्वश्रेष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट म्हणून थॉमस एडिसन यांचं नाव आहे. कारण मी पालकांना, आई वडिलांना हात जोडून सांगतो, विनंती करतो, शेजारच्यांना विनंती करून सांगतो, नातेवाईकांना सांगतो, तुमची मुलं खूप हुशार आहे असं त्यांना रोज म्हणा. ते आपोआप हुशार होतील. जर थॉमस एडिसन ला शिक्षकांनी मतिमंद म्हणलंय आणि त्याचे आई वडील सुद्धा म्हणत होते की आमच्या मुलाचं डोकं जास्त चालत नाही, परंतु ती म्हटले थॉमस एडिसनला, बेटा यू आर ब्रिलियंट, तू खूप हुशार आहेस, तू खूप मोठा होणार आहेस. आणि थॉमस एडिसन तसं होऊन दाखवलं. हे लक्षात ठेवा. आपण CS कंपनी सेक्रेटरी बद्दल ह्या वयात माहिती पाहतो. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला ग्रॅज्युएशन होण्याच्या अगोदर शाळेत असतानाच ही माहिती भेटते. आपण पाहूया CS ची पुढची माहिती. विद्यार्थी मित्र हो, आपण CSEET म्हणजे CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट यामध्ये जे काय पेपर्स असतात त्याची माहिती पाहूया. तर CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट मध्ये 4 पेपर असतात, 4 पेपर्स, आणि ते ऑनलाईन असतात. प्रत्येक पेपर हा 50 मार्क म्हणजे 50 गुणांचा असतो. MCQ टाइप असतो. यामध्ये पहा 4 पेपर असतात. प्रत्येक पेपर 50 मार्क्स असे 4 पेपर असतात. परंतु यामध्ये चौथा पेपर असा वेगळा आहे की त्यामध्ये 30 मार्क्स हे व्हायवासाठी असतात व 20 मार्क्स हे करंट अफेअर्स. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला CS ची एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडींची माहिती गरजेची आहे. त्याचबरोबर प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमचं संवाद कौशल्य, तुम्ही इतर लोकांशी कशा पद्धतीने बोलता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे याची पण माहिती लागते. त्यामध्ये आहे पहा पेपर 1 बिझनेस कम्युनिकेशन. बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही कसे बोलता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे. पेपर नंबर 2 लीगल ऍप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंग 50 मार्क्स. पेपर 3 इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंट 50 मार्क्स. आणि पेपर 4 करंट अफेअर्स प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल. त्यामध्ये व्हायवा 30 मार्क आणि 20 मार्क करंट अफेअर्स.
अशा प्रकारे मित्रांनो हे 4 पेपर सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट मध्ये दिल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये 40% मार्क्स मिळणे गरजेचे असते. म्हणजे प्रत्येक पेपर मध्ये 40% गुण अपेक्षित असतात व सर्व पेपर मिळून टोटल पेपर मिळून तुम्हाला 50% मार्क्स आवश्यक असतात. ज्या कॅन्डिडेट्सला सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट मध्ये 4ही पेपर मिळून 50% मिळाले आणि प्रत्येक पेपर मध्ये 40% गुण मिळाले असा कॅन्डिडेट सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय होतो व तो सीएस एक्झिक्युटिव्ह साठी जातो. सीएस एक्झिक्युटिव्ह ही दुसरी स्टेप आहे. म्हणजे एंट्रन्स पास झाल्यानंतर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह द्यायचे आहे. आता आपण माहिती पाहूया सीएस एक्झिक्युटिव्ह बद्दल. मॉड्यूल 1 त्यामध्ये पेपर 1 आहे ज्युरिस्प्रुडन्स इंटरप्रिटेशन अँड जनरल लॉज. पेपर 2 कंपनी लॉ. पेपर 3 सेटिंग अप ऑफ बिझनेस इथिटीज अँड प्लेजर्स आणि पेपर 4 टॅक्स लॉज. हा झाला मॉड्यूल 1. मॉड्यूल 2 मध्ये पेपर 5 कॉर्पोरेट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. पेपर 6 मध्ये सिक्युरिटीज लॉज अँड कॅपिटल मार्केट्स. पेपर 7 इकॉनॉमिक बिझनेस अँड कमर्शियल लॉज अँड पेपर 8 फायनान्शियल अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्र हो, सीएस एक्झिक्युटिव्ह एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला 24 महिन्यांसाठी आर्टिकलशिप करावी लागते. आर्टिकलशिप म्हणजे काय विद्यार्थी मित्र हो, 24 मंथ्स म्हणजे 2 वर्षांची आर्टिकलशिप ही प्रोफेशनल सीएस जे असतात, जे ऑलरेडी आपल्या फर्म मध्ये प्रॅक्टिस करत असतात, त्यांच्याकडे तुम्हाला आर्टिकलशिप करावी लागते आणि त्यांची 2 वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण झाल्याचं रेकॉर्ड तुम्हाला भेटल्यानंतर त्यानंतर तुम्ही सीएस प्रोफेशनल ही सीएस ची तिसरी स्टेप सीएस प्रोफेशनल परीक्षेसाठी पात्र ठरता. तर चला मग आपण सीएस प्रोफेशनल परीक्षा कशी असते ते पाहूया. सीएस प्रोफेशनल ही सीएस मधील तिसरी स्टेप. यामध्ये 3 मॉड्यूल्स आहेत. म्हणजे अगोदर पहा मित्रांनो की आपण पाहिलंय सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट, त्यानंतर आपण पाहिलंय की सीएस एक्झिक्युटिव्ह त्यामध्ये 2 मॉड्यूल आणि 8 पेपर आणि आता सीएस प्रोफेशनल या तिसऱ्या स्टेप मध्ये 3 मॉड्यूल आहेत आणि त्या प्रत्येक मॉड्यूल मध्ये 3 पेपर आहेत. असे एकूण 9 पेपर असतात. तर या 9 पेपर मध्ये एक पेपर हा इलेक्टिव्ह असतो. म्हणजे तुम्हाला त्या पेपर मध्ये 8 विषय दिलेले असतात. म्हणजे या 9 पेपर मध्ये प्रत्येक मॉड्यूल मध्ये 3 पेपर असे 9 पेपर. या 9 पेपर मध्ये एक पेपर असा असतो की त्यामध्ये 8 सब्जेक्ट दिलेले असतात. 8 सब्जेक्ट. त्यामधून तुम्हाला एक सब्जेक्ट चॉईस करायचा, निवडायचा असतो व त्यामधून जी एक्झाम असते ती ओपन बुक एक्झाम असते. तर तो एक पेपर कसा असतो, बाकी सर्व पेपर हे ओपन बुक एक्झाम प्रमाणे नसतात. म्हणून हे 9 पेपर द्यावे लागतात आणि हे 9 पेपर दिल्यानंतर त्यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नावापुढे सीएस लावू शकता. तर विद्यार्थी मित्र हो, सीएस झाल्यानंतर तुमच्या नावापुढे सीएस असे प्रिफिक्स लागते. यामध्ये तुम्हाला पुढील कामे करावी लागतात. लीगल, सेक्रेटरियल आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कॉर्पोरेट पुनर्गठन, फॉरेन कॉर्पोरेशन, त्याचबरोबर वित्तीय म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट, प्रकल्प नियोजन, असे कर सल्लागार सेवा, विक्री कर ऑडिट, असे अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात. आणि मित्रांनो यालाच म्हणतात कंपनी सेक्रेटरी. तर विद्यार्थी मित्र, पहिली माहिती तुम्ही सीएस होण्यासाठी काय काय लागतं आपल्याकडे. तर सीएस व्हायचं असेल तर काय करावं लागेल. ओके, हा प्रश्न आला असेल डोक्यामध्ये. लक्षात घ्या, एखाद्या कंपनीचे तुम्ही सीएस झालात किंवा अनेक कंपन्यांची सीएस पण होता येतं. एक सीएस अनेक कंपन्यांची कामं पाहतात, अनेक फॅक्टरींची कामं पाहतात. खूप पैसा असतो, खूप प्रोफेशनल फीज असते, लक्षात ठेवा. पण त्यासाठी तुम्ही आता कितवीत आहात, 5 स्टँडर्ड 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 5वी ते 10वी मध्ये तुम्ही शिकत आहात, बरोबर. तेव्हा शाळेतील शिक्षक सांगतात की इंग्लिश ग्रामर चांगलं करा, मॅथ्स चांगलं करा. इथे लक्षामध्ये म्हणजे शाळेतील शिक्षक जे सांगतात ते आवर्जून लक्षपूर्वक ऐका. म्हणजे काय होईल, तुमचे स्वप्न यशस्वी होतील. आता तुम्ही स्वप्न पहा, त्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुम्ही जे कष्ट घेता, तुमचे आईवडील किती कष्ट घेतात तुमच्यासाठी,
त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल, सक्सेस होताल तुम्ही. आणि लक्षात ठेवा, आजच ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं मी कंपनीचा सीएस झालं पाहिजे, लक्झरियस कार मध्ये बसून आला पाहिजे, इथे लक्षामध्ये कंपनीच्या गेट मध्ये गेल्यानंतर ओ सर आले, मॅडम आल्या, लगेच गेट ओपन झालं पाहिजे, आपोआप तुमची कार मध्ये जाणार आणि मग तुम्हाला वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड सॅल्यूट करणार आणि मग तुमच्या हातात बॅग घेण्यासाठी एक जण असेल. म्हणजे ही पोझिशन तुम्हाला पाहिजे असेल, हा रिस्पेक्ट तुम्हाला पाहिजे असेल, त्यासाठी आतापासून तशी विचार करायला सुरुवात करा आणि तयारी करायला सुरुवात करा. पण कसं? हसता खेळा, बरोबर आहे. म्हणजे रोज क्रिकेट खेळता असेल खेळा, पण थोड्या वेळ खेळा. एक्सरसाइज होण्यासाठी खेळा, पण टार्गेट ठेवा मला सीएस व्हायचं. ओके, चला विद्यार्थी मित्र, यासाठी शाळेतला अभ्यास चांगला करा. पुढील लेक्चर मध्ये मी तुम्हाला अजून काही वेगळ्या क्षेत्रातील माहिती सांगेन. ही सर्व क्षेत्र तुम्ही मेनू कार्ड सारखे पहा, तुम्हाला काय आवडतं त्याची चॉईस करा आणि आई वडिलांनाही सांगा. ओके, चला आपण पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत. सबका कल्याण हो, सबका मंगल हो.